मी वयाने 13 वर्षाची आहे. माझे आजोबा आमच्या हवेलीतील एका घाणेरड्या रूममध्ये आजारी स्त्रियांना पाठवत असे आणि 7 दिवसानंतर ती स्त्री सुरक्षित त्या रूम बाहेर यायची. आजोबा फक्त त्या स्त्रियांचा आजार बरा करत होते. एके दिवशी मी स्वतः त्या रूममध्ये जात होते तेव्हा आईने मला पकडून खूप मारलं आणि मला म्हणाली, सावधान, या रूमच्या आसपास पण दिसलीस तर मी तुझे पाय तोडून टाकेल. मी रात्री खूप आजारी होते. मी विचार केला, आजोबांच्या त्या घाणेरड्या रूममध्ये जाते, मी व्यवस्थित होऊन जाईल. जेव्हा मी त्या रूममध्ये गेले तेव्हा माझा आत्मा हादरून गेला आणि जागेवर मी बेशुद्ध पडले. कारण तिकडे तर माझं नाव अंजली आहे. माझं वय 13 वर्ष होतं. माझे आजोबा गावातील लहान वैद्य होते. आमची खूप मोठी हवेली होती, परंतु एक रूम अशी होती तिकडे कोणालाच जाण्याची परवानगी नव्हती. माझं वय त्यावेळेस खूप कमी होतं, त्यामुळे माझ्या मनात त्या रूममध्ये काय आहे हे जाणून घेण्याचं खूळ बसलं होतं. शेवटी त्या रूममध्ये काय आहे, ती रूम माझ्या आजोबांची होती. खरं तर ती रूम नव्हती, एक मोठा हॉल होता. त्याला खूप मोठं गेट लावलेलं होतं. मी सर्व घरात इकडे तिकडे हिंडत राहायचे, कारण मी 7 भावाची एकुलती एक बहीण आहे, त्यामुळे मी खूप जास्त लाडकी होते. परंतु त्या रूमजवळ जाण्याची मला पण परवानगी नव्हती. माझी आई म्हणायची, तुला या रूममध्ये कधीच जायचं नाही, ही घाणेरडी रूम आहे. घरातील घाणेरड्या निरुपयोगी वस्तू इकडे ठेवलेल्या आहेत. परंतु जर या रूममध्ये घरातील घाणेरड्या निरुपयोगी वस्तू ठेवलेल्या जायच्या तर माझे आजोबा त्या रूममध्ये त्या स्त्रियांना का पाठवत होते आणि 7 दिवस त्या स्त्रिया त्या रूममधून वापस यायच्या नाही. 7 दिवसानंतर वापस यायच्या आणि नंतर त्या त्यांच्या घरी निघून जायच्या. त्यांच्यासाठी 7 दिवसांचं खायचं प्यायचं सर्व काही त्या रूममध्येच असायचं. जेव्हा त्या रूममध्ये काहीच नव्हतं तर 7 दिवस ते लोक तिकडे काय करायचे, आणि ते पण स्त्रिया. आणि 7 दिवसानंतर त्या स्त्रिया सुरक्षित बाहेर यायच्या. इकडे माझी आई मला खूप घाबरवत होती, तिकडे जाऊ नकोस, नाहीतर तुला दुखापत होऊ शकते आणि काही होईल. एके दिवशी सकाळी सकाळी मला एका महिलेच्या रडण्याचा आवाज आला. मी पाहिलं, माझे आजोबा घरातील अंगणात बसले होते आणि एक महिला माझ्या आजोबांच्या पायाजवळ बसलेली होती. ती म्हणत होती, तुम्ही मला या रूममध्ये पाठवा, तुम्हाला देवाची शपथ, मी खूप चिंतेत आहे, मला अजून काहीच नकोय. आजोबा तिला म्हणाले, मुली, माझं म्हणणं समजून घे, मी तुला नकार देत नाहीये, पुढच्या आठवड्यात ये. ती महिला म्हणाली, नाही, तुम्ही मला आत्ता परवानगी द्या. पुढच्या आठवड्यात मला माझ्या घरातून परवानगी मिळणार नाही. माझ्या घरी पाहुणे येणार आहेत. त्यानंतर मी 7 दिवस घरातून बाहेर पडू शकत नाही. कृपा करा, मला आत्ता या रूममध्ये जाऊ द्या. मी घराच्या आत उभी होते. मला आवाज येत होता आणि मी लपून हे सर्व पाहत होते. नंतर ती स्त्री विचित्रपणे ओरडायला लागली. आजोबा म्हणाले, गोंधळ घालू नकोस, मी तुझ्यासाठी जागा बनवण्याचा प्रयत्न करतो. जागा बनवायची? आजोबांचा बोलण्याचा अर्थ काय होता? ती रूम तर स्त्रियांनीच भरलेली होती, तिकडे जागा नव्हती असं काहीच नव्हतं, कारण ती रूम अतिशय मोठी होती. हे काय चालू होतं? अजून मी विचार करत होते तेव्हाच मला मागून डोक्यात हळूच चापट पडली आणि माझी आई मला म्हणाली, तू इकडे लपून काय पाहत आहेस? तुला मी नकार दिला होता, विसरलीयस का? मी म्हणाले, काहीच करत नव्हते. आई नेहमी मला त्या रूमकडे जाण्यापासून प्रतिबंधित करत होती. मला लहान लहान गोष्टींपासून प्रतिबंधित करत होती. माझे भाऊ तर सर्व मनाला येईल तसं फिरायचे, त्यामुळे मी पण सर्व काही करणार होते. परंतु माझी आई मला नेहमी सांगत होती, तू प्रत्येक ठिकाणी जाऊ शकत नाहीस. परंतु माणसाचा आत्मा असा असतो, त्याला जिकडं जाऊ नको म्हणलं तिकडं अगोदर जातो. आता मी माझ्या आईकडे हट्ट केला आणि मनात ठरवलं, आता मी सत्य काय आहे ते जाणून घेणारच. त्या रूममध्ये काय होत असतं? एके दिवशी माझ्याकडे एक माझी मैत्रीण आली आणि मला म्हणाली, चल आज आपण खेळूया, मी आज तुमच्याच घरी राहणार आहे. मी म्हणाले, तुला घरातून परवानगी कशी मिळाली माझ्या घरात राहण्याची? नेहमी तुझी आई तुला माझ्या घरी येण्यासाठी परवानगी देत नाही, आज आमच्याकडे राहण्याची परवानगी कशी दिली? तुझे आई वडील तुला कुणाकडेच जाऊ देत नाहीत. तेव्हा तिने सांगितले, तिची आई कुठेतरी गेली आहे, 7 दिवसांसाठी उपचार घेण्यासाठी गेली आहे. बाबा पण सकाळीच कामावर निघून जातात, त्यामुळे मी संधी पाहून आले आहे. मी म्हणाले, नक्की 7 दिवसांसाठी तुझी आई माझ्या घरी आली असणार. ती चकित झाली, माझी आई तुमच्या घरी कशासाठी येईल? ती तर मला दुसऱ्या शहरात जात आहे असं सांगून गेली आहे. मी म्हणाले, त्यांनी तुला खोटं सांगितलं आहे. गावातील कोणती पण स्त्री 7 दिवसांसाठी उपचार घेण्याचं कारण सांगून घरातून गायब होते, ती आमच्याच घरी येत असते. माझे आजोबा त्या महिलांचा उपचार करतात. ती रूम पाहत आहेस, तिकडे सोडतात ते सर्व स्त्रियांना. अंजली बोट दाखवत तिच्या मैत्रिणीला बोलत होती. त्या रूममध्ये जेवण पण जातं आणि पाणी पण, बाकी महत्त्वाच्या वस्तू पण.
ती म्हणाली, मला माझ्या आईला भेटायचं आहे, मला तिची खूप आठवण येत आहे, चल आज जाऊया आपण. मी म्हणाले, एवढं चांगलं नशीब नाहीये माझं, तिकडे कोणत्याच लहान मुलांना जाऊ देत नाहीत तर काय झालं, आपण जाऊया. आपल्याला कुठं सर्वांना सांगून जायचं आहे मी आज जात आहोत म्हणून. मी म्हणाले, हो बरोबर बोलत आहेस, परंतु पकडलो गेलो तर आपला खूप अपमान होईल. ती म्हणाली, काही होणार नाही, जीवाशी तर मारणार नाहीत ना. मला माझ्या मम्मीला भेटायचं आहे, त्यांच्याशी बोलायचं आहे, तिला विचारायचं आहे तिला असा कोणता आजार आहे, त्यामुळे ती 7 दिवसांसाठी घरातून बाहेर निघून गेली आहे. छोट्या छोट्या बहीण भावांना माझ्याकडे सोपावून गेली आहे. दिवसभर मी काम करून दमून जाते, यार मदत कर ना माझी. मी माझ्या मैत्रिणीचं म्हणणं ऐकून त्या रूमजवळ गेले आणि सीडी लावून आत जाण्याचा प्रयत्न करत होते. माझी मैत्रीण सीडीला धरून उभा होती आणि मी वर चढत होते. जेव्हा मी आत डोकावून पाहिलं तेव्हा माझ्या कानावर काही आवाज ऐकायला आले. माझ्या आईचा आवाज होता. माझी आई माझ्या मैत्रिणीला ओरडत होती आणि माझ्या मैत्रिणीला मारत पण होती. मला पण माझ्या आईने पाहिलं आणि सीडीला हलवणं चालू केलं. आई म्हणाली, खाली उतर, नाहीतर तुला मी खाली पाडेल, लवकर खाली ये. मी लवकर खाली उतरले. मला माहीत होतं आता माझी चांगल्या प्रकारे धुलाई होणार आहे आणि तसंच झालं. आईने मला मारायला सुरुवात केली. माझी आई माझ्या मैत्रिणीला म्हणाली, तुला कोणी नसत्या उचापत्या सांगितल्या आहेत, आज मी तुमच्या दोघींनाही सोडणार नाही. माझ्या आईने मला खूप मारलं आणि माझ्या मैत्रिणीला सुद्धा खूप मारलं. तिला घरातून बाहेर हाकलून दिलं. संध्याकाळी बाबांना पण आईने हे सांगितलं. तेव्हा बाबा मला रागावले. आजपर्यंत बाबाजवळ आईने माझी तक्रार केली तेव्हा बाबा म्हणत होते, ही माझी लाडकी राजकुमारी आहे, तिला कोणी काहीच बोलणार नाही, तिला तर सर्व गुन्हे माफ आहेत, ती जे करते तिला करू दे. परंतु आज तर बाबाने मला मोठे डोळे करून म्हणाले, यापुढे तू त्या रूमच्या जवळपास दिसली नाही पाहिजेस, कान खोलून ऐक, नाही तर माझ्या इतकं वाईट कोणीच नाही. जेवढं मला माझे आई वडील थांबवत होते तेवढं माझ्यात जिद्द वाढत जात होती. एका दिवशी मी त्या रूममधून चिरकण्याचे आणि ओरडण्याचे आवाज ऐकले. एक स्त्री ओरडत होती आणि म्हणत होती, मला बाहेर जाऊ द्या, मला इकडे राहायचं नाही, मला हे काम करायचं नाही. आणि आजोबा पण ओरडून म्हणाले, मुली आता आली आहेस तर तुला हे काम करावेच लागेल. त्यामुळे 4 स्त्रियांना मी नकार कळवला आहे. इकडून 7 दिवस पूर्ण होण्याअगोदर जाणं खूप कठीण आहे. आजोबा म्हणाले, ही जागा मिळणं खूप अवघड आहे आणि आता तू तुझा निर्णय बदलू शकत नाहीस. ती स्त्री खूप रडत होती आणि मी विचार करू लागले, माहीत नाही इकडे काय होत आहे. मी रात्री माझ्या रूममध्ये झोपले होते. अचानक मी घाबरले. मी ओरडायला लागले. माझे वडील जागे झाले आणि मम्मी पण. दोघं खूप जास्त चिंतेत पडले होते. मी मम्मीच्या गळ्यात पडले आणि खूप रडायला लागले. माझ्या बाबाने विचारलं, काय झालं हिला? माझी आई म्हणाली, नेहमी त्या रूमच्या जवळपास भटकत असते, हिने आत डोकावून पाहिलं तर नसेल ना. बाबा आणि मम्मी यांच्या डोळ्यात विचित्र भीती दिसत होती. बाबा म्हणाले, असे असेल तर ही चांगली गोष्ट नाही, त्यामुळे ही आयुष्यभर घाबरतच राहील. मी त्यावेळी झोपेत होते. त्यांचं बोलणं ऐकलं होतं. शेवटी काय होतं त्या रूममध्ये आणि ज्याला पाहून मी आयुष्यभर घाबरत होते. नंतर मी विचार केला, कदाचित मला कायमचं जवळ ठेवण्यासाठी हे असं बोलत असतील. परंतु एके दिवशी माझी तब्येत खूप जास्त खराब झाली होती. मम्मीला सांगितलं तर ती म्हणाली, मी औषध देते, तू लगेचच तुला बरं वाटेल. पण मम्मीच्या औषधाचा काहीच परिणाम होत नव्हता. माझ्या पोटात खूप जास्त वेदना होत होत्या. माझी आई काम करत होती. घरात कोणीच नव्हतं. मी विचार केला, स्त्रिया त्या रूममध्ये जातात आणि त्यांचा आजार बरा होतो. म्हणतात आमचे खूप पूर्वीपासूनचे आजार बरे झाले आहेत, आमचे 30 वर्षांपूर्वीचे आजार बरे झाले आहेत. माझ्या तर फक्त पोटात वेदना आहेत. जर मी 1 तासासाठी त्या रूममध्ये गेले तर माझा त्रास कमी होऊन जाईल आणि हे चांगलं कारण आहे. त्यानिमित्ताने मी त्या रूममध्ये काय आहे ते पण पाहून घेईल. कोणी मला विचारलं तर मी सांगेन. माझी तब्येत बिघडली होती त्यामुळे मी तिकडे गेले होते. त्या रूममध्ये जायला काहीच अडचण नव्हती. आरामात मी आत जाऊ शकत होते, कारण त्याच्या दरवाजात एवढी जागा तर होती. त्यात मी आरामात आत जाऊ शकत होते. अडचण अशी होती, तिकडे जाण्याअगोदर कोणाला ना कोणाला समजत होतं आणि माझा प्लॅन असफल होत होता. परंतु आज मैदान मोकळं दिसत होतं आणि आज मला कोणीच अडवणार नव्हतं. बाबा घरी नव्हते आणि आजोबा पण घरी नव्हते. घरातील काही नौकर सुट्टीवर गेले होते. दुपारची वेळ होती. मम्मी तिचे काम आवरल्यानंतर झोपी गेली होती. माझ्याकडे हाच वेळ होता. मी आज त्या रूममध्ये जाऊ शकत होते.
मी खूप हळू आरामात सीडी गेटवरती ठेवली आणि आरामात बाजूला गेले. त्या रूमच्या समोर एक मोठा पडदा लावलेला होता. मी त्या पडद्याला बाजूला केलं तेव्हा समोर खूप अंधार होता. हा तर दिवसाचा टाईम होता. मी आत गेले तेव्हा मला जाणवलं या रूममध्ये माझ्याशिवाय दुसरा अजून कोणीतरी आहे. मी जवळपास बघत होते कुठंतरी लाईट लावलेला असेल. ती रूम खूप मोठी होती. एवढी मोठी रूम होती की तिकडे रूम काढल्या तर 10 रूम आरामात निघतील. त्याला रूम नाही म्हणता येणार. हा तर तबेला वाटत होता आणि इतका घाण वास येत होता त्या तबेल्यामधून की मी थक्कच झाले. एवढा घाण वास होता की मी नाकावर हात ठेवला. लवकर स्विच शोधत होते. ते मला सापडलं. 2-3 बटन मी दाबले. अचानक सर्व रूममध्ये प्रकाश पडला. मला चांगलं आठवतं त्या रूममध्ये गहू ठेवले जायचे, परंतु ते गहू आणि कडधान्य तिकडून काढून टाकलं होतं. खूप विचित्र वास येत होता. जेव्हा मी लाईट ऑन केली तेव्हा माझा आत्मा हादरून गेला. हातपाय थरथर करत होते, कारण जे दृश्य मी माझ्या डोळ्याने पाहत होते ते 13 वर्षाच्या मुलीने पाहणं खूपच विचित्र आणि भयानक होतं. त्या रूममध्ये खूप प्राणी लाईनने पडलेले होते. 10-15 प्राणी एका बाजूला, बाकी दुसऱ्या बाजूला. परंतु ही गोष्ट माझ्या समजण्यापलीकडे होती. त्या प्राण्यांचे तोंड महिलासारखे होते, त्यांचे शरीर गायीसारखे होते. मी घाबरून ओरडायला लागले. ते सर्व प्राणी मला एकत्रच म्हणू लागले, घाबरू नकोस, इकडे असे तसे काही नाही. का घाबरत आहेस? मी ते सर्व पाहून तिकडेच बेशुद्ध पडले. जेव्हा मला शुद्ध आली तेव्हा मी माझ्या रूममध्ये होते आणि माझी आई माझ्या डोक्यापाशी बसून रडत होती आणि माझ्या वडिलांसोबत भांडण करत होती. का करतात तुमचे वडील असे काम? ते काळ निघून गेला. आता कोण असं काम करतं असतं का? दुसऱ्यांना पण त्रास देतात. घरात अशा गोष्टी ठेवतील तर लेकराचं लक्ष जाणारच ना. लेकरांची तर सवयच असते. ज्यासाठी त्यांना आपण थांबवत असतो ते काम मुलांना करायचं असतं. त्यात हिचा काय दोष? किती वाईट प्रकारे घाबरली आहे माझी मुलगी. जर घाबरल्यामुळे हिचं हृदय बंद झालं असतं तर तिकडेच पडून ती मेली असती. तर आपण काय केलं असतं? डॉक्टरांकडे घेऊन जाण्या अगोदर काही झालं असतं तर आपण काय केलं असतं? तुम्ही तुमच्या वडिलांना सांगा, असे काम करू नका. जुन्या पद्धती सोडून द्या. कोणी करत नाही आता हे सर्व. जर माझ्या मुलीला काही झालं असतं तर मी कधीच त्यांना माफ केलं नसतं. तुमच्या सर्वांना म्हणत होते तिकडे तर काहीच नाही, फक्त गहू असतात. परंतु हे सर्व काय आहे? माझे वडील म्हणाले, आता अंजली मोठी झाली आहे, 3 वर्षाने ती वयात येईल. माझी आई म्हणाली, बस करा. माझ्या मुलीचा जीव माझ्यासाठी सर्वात महत्त्वाचा आहे. मी माझ्या घरात कोणतीच अशी वाईट गोष्ट होऊ देणार नाही. हे सर्व संपवायला सांगा, या सर्व गोष्टी. आणि असे काम करायला थांबवा त्यांना. या वयात त्यांना असे काम करायला देऊ नका. उद्या काही कमी जास्त झालं तर त्याचं सर्व खापर आपल्या डोक्यावर पडणार आहे. मी उठले आणि घाबरायला लागले. मी म्हणाले, आई, मी तिकडे गाय पाहिली होती. त्या रूममध्ये खूप जास्त गाय पडलेल्या होत्या, परंतु त्यांचे डोके स्त्रियांचे होते. हे सर्व काय होत आहे मम्मी? मी विचित्र प्रकारे चिरकत होते. माझी अवस्था पाहून माझी आई परत रडायला लागली. आता तर माझे पप्पा पण चिंतेत पडले. 1 आठवडा मी अशीच घाबरत होते. अचानक झोपेत चिरकत होते आणि मला ताप होता. माझी अवस्था खूप वाईट झाली होती. शेवटी मला रुग्णालयात दाखल केलं. माझ्या आईवडिलांनी माझी खूप काळजी घेतली. 4 दिवसानंतर मी बरी झाले. नंतर मला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला. मी घरी आले. नंतर एके दिवशी माझे आजोबा आणि माझे आईवडील दोघं माझ्याजवळ बसले होते आणि ते मला म्हणाले, अंजली, तू ज्या गोष्टीला घाबरली आहेस, आम्ही तुला त्याबद्दल सत्य सांगणार आहोत. आणि तुला आम्ही यामुळे त्या रूममध्ये जाऊ देत नव्हतो, कारण तू घाबरून जाऊ नयेस म्हणून. आणि बघ तुझ्यासोबत काय झालं. मी विचारलं, ते सर्व काय होतं? मला सांगा, नाहीतर माझं डोकं विचार करून फुटून जाईल. माझ्या आजोबांनी सांगितलं, ही खूप जुनी परंपरा आहे. तू जे पाहिलंस ते एक उपचार करण्याची पद्धत आहे. तिकडे असे काही घाबरण्यासारखं काहीच नव्हतं. तिकडे कोणतीच गाय नव्हती. त्या सर्व स्त्रियाच होत्या. खरं तर लोकांना खूप जास्त फायदा होतो. अशा प्रकारे कोणती व्यक्ती प्राण्यांच्या त्वचेत स्वतःला गळ्यापर्यंत गुंडाळून ठेवेल तर खरं आहे ते विचित्र वाटतं, म्हणून आम्ही तुला तिकडे जाऊ देत नव्हतो. लहान मुलांना हे सर्व दाखवणं चांगली गोष्ट नाही. आता तू आमच्या परिवारातील एकच मुलगी आहेस, परंतु आता तू मोठी झाली आहेस. विचार केला होता तुला एकदा समजून सांगितलं तर तू आमचं ऐकशील, परंतु तू तर तिथे जाऊन सर्व डोळ्याने पाहून आलीस. मी हे सर्व ऐकून खूप थक्क झाले आणि मी माझ्या आजोबांना म्हणाले, आजोबा, खरंच या उपचाराने फरक पडतो का? तेव्हा माझे आजोबा म्हणाले, हो, खूप जास्त फायदा होतो, परंतु हे काम दिसतं तेवढं सोपं अजिबात नाही. स्त्रियांसाठी तर हे काम खूप अवघड आहे. म्हणून हा उपचार फक्त पुरुष करत होते,
कारण स्त्रिया 7 दिवस अशा बसून राहू शकत नाहीत. परंतु मी स्त्रियांना पण उपचार केला. उपचार तर सर्वांसाठीच असतो. जेव्हा मला समजलं हा तर एक उपाय आहे उपचार करण्याचा, तेव्हा माझ्या मनातून सर्व भीती संपून गेली. अचानक मी खूप नॉर्मल झाले. परंतु माझ्या आईवडिलांनी माझ्या आजोबाला सांगितलं. त्यांनी हे काम यापुढे करू नये. मी माझ्या घरातील लोकांना सांगितलं, आता मी बरी आहे, तुम्ही आजोबांना त्यांचं काम करू द्या, त्याने लोकांचा फायदा होत आहे. तर हे काम थांबलं नाही पाहिजे. किती लोक त्यांच्यासोबत आयुष्यभर आजार घेऊन फिरतात. ते हॉस्पिटल, औषधं सगळं काही करतात, परंतु त्यांना त्याचा काहीच फायदा होत नाही. जर या उपचाराने लोकांना आराम भेटत असेल तर आपल्याला हे थांबवायला नाही पाहिजे. परंतु माझे आई वडील म्हणाले, यापुढे हे काम आपल्या घरात होणार नाही. उद्या चालून नातेवाईक, पाहुण्यांचे लेकरं आले तर त्यांना आपण थांबवत बसणार आहोत का? असं पण गावातील लोक तुमच्या विरोधात चुकीचं बोलत आहेत. म्हणतात हा उपाय स्त्रियांसाठी नव्हता. तुम्ही स्त्रियांसाठी का सुरू केला? आपल्यासाठी एक मोठी अडचण निर्माण होऊ शकते. आणि आमच्या गावातील लोक तसेच होते. काही चुकलं तर ते मारायला सुरुवात करायचे. त्यामुळे आजोबांनी हे काम बंद केलं. परंतु जशी जशी मी मोठी होत होते तेव्हा मला सर्व काही आजोबा सांगत होते. कशा प्रकारे उपचार केला जातो, 7 दिवस त्या स्त्रियांना कुठं ठेवावं लागतं, अशा रुग्णांना खाण्यासाठी काय द्यावं लागतं, त्याने किती पाणी प्यायला पाहिजे, माझे आजोबा मला सर्व काही सांगत होते. मी डॉक्टरचं शिक्षण कंप्लीट केलं आणि मी डॉक्टर झाले. मी घरी ही बातमी सांगितली. त्या दिवशी माझ्या आजोबांचं निधन झालं. मी आजोबांचा बोलला गेलेला प्रत्येक शब्द डायरीमध्ये लिहून घेतला होता. नंतर मी या कामासाठी तिथंच एक चांगली जागा बनवली. त्या जागेला मी स्वच्छ करून घेतलं. तिकडे AC लावला आणि लहान लहान रूम बनवल्या आणि माझ्यासाठी काचेचं कॅबिन बनवलं आणि कामाला सुरुवात केली. आता माझ्याकडे गावातील लोकच नाही तर आजूबाजूच्या गावातील लोक पण यायला लागले. जे लोक 7 दिवस आमच्याकडे ॲडमिट होत होते आणि आम्ही त्यांच्याकडून त्यांचे पैसे पण घेत होतो आणि सोबतच त्यांची मदत पण करत होतो. जर असे एखादे रुग्ण आले ज्याला पैसे देता यायचे नाही तर आम्ही त्याच्याकडून पैसे घेत नव्हतो. आणि हे पाहून मी चकित झाले होते. जे काम महागाच्या औषधाने होत नाही ते काम या उपायाने होत होतं. लोक स्वतःहून येऊन मला म्हणायचे, आम्हाला वाटत नव्हतं आमचा हा आजार कायमचा बरा होईल. माझ्या घरातील लोकांनी मला हे काम करण्यापासून रोखलं. मला म्हणाले, अंजली तू हे काम करू नकोस. परंतु मला माझ्या आजोबांची रूढी परंपरा जपायची होती. माझ्या वडिलांनी मला या कामामुळे प्रॉपर्टी न देण्याचा विचार केला. नंतर मला समजलं माझ्या आजोबांनी त्यांच्या नावाची संपूर्ण प्रॉपर्टी माझ्या नावावर केली होती. त्यांचे 7 नातरुंड होते, परंतु त्यांना माहीत होतं त्यांची परंपरा मीच पुढे नेणार आहे. त्याच पैशाने मी हे छोटंसं काम सुरू केलं आणि लोकांचा प्रतिसाद मिळत होता. लोकांना या उपचारामुळे फायदा झाला होता, म्हणून हे काम थांबवायला नको होतं. काही लोक आज पण या कामाला वाईट काम समजतात, याच्याबद्दल गॉसिप करतात. परंतु आता ते काळ राहिला नाही. कायदा पण मला थांबवू शकत नाही आणि काहीच होऊ शकत नाही, कारण हे काही चुकीचं काम नाही. उपचार तर यापेक्षा अधिक भयंकर आणि विचित्र प्रकारचे असतात. हा तर अशा उपचारांमध्ये एका व्यक्तीला ज्याला खूप जुना आजार आहे त्याचा तो वर्षानुवर्ष उपचार करत आहे, परंतु तो बरा होत नाही. त्याला 7 दिवस मोठ्या प्राण्यांच्या चमड्यात स्वतःला झाकून ठेवावं लागतं आणि त्यांना एका रूममध्ये पडून राहावं लागतं. हा उपचार सोपा नाही. 7 दिवस प्राण्यांची त्वचा आपल्या अंगावर घेऊन बसायचं आणि त्याचा घाण वास सहन करावा लागतो. त्यातून अतिशय घाण वास येतो, ते त्या आजारी व्यक्तीला सहन करावा लागतो. हा उपचार घेणं खूपच कठीण काम आहे. परंतु जुन्या काही उपचाराच्या पद्धती असतात ज्याने लोकांना खरंच खूप आराम मिळतो. जास्त करून लोक यावर विश्वास ठेवत नाहीत. जुन्या काळात जास्त लोक यावर विश्वास ठेवत होते. हळूहळू लोक याला अंधश्रद्धा समजू लागले, कारण हे साधं काम नाहीये. परंतु एक वेळा ज्याचं शरीर या उपचारातून गेलं असं समजायचं त्या व्यक्तीचा पुनर्जन्म झाला आहे. त्याचे सर्व आजार बरे होतात. त्यामुळे मी हे सर्व काम करत असते, कारण ही आपली पिढ्यानपिढ्या चालत आलेली परंपरा आहे आणि ह्याने काहीच नव्हतं होत. सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी आहे, ज्या गोष्टीमुळे मी वाईट प्रकारे घाबरले होते, 7-8 दिवस माझी अवस्था वाईट झाली होती, आज तीच गोष्ट माझ्या रोजगाराचं कारण आहे आणि समाधानकारक गोष्ट आहे. मी खूप जास्त आनंदी आहे आणि स्वतंत्र पण. तसंच काही लोकांना वाटतं मी कथा सांगते ते वाईट आहे. अरे भ्रमिष्ट लोकांनो, वाईट तुमची बुद्धी आहे
आणि तुम्ही लोकांना नावं ठेवण्यात व्यस्त राहिले तर पुढे कसे जाणार? नाव ठेवू नका, बरोबरी करा. तर मित्रमैत्रिणींनो, आजची कथा तुम्हाला नक्कीच आवडली असेल. जर तुम्हाला कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. आभारी आहोत.